नमस्कार शेतकरी बांधवांनो, कृषी वार्ता मराठवाडा या युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। ऊस दराच्या मुद्द्यांवर उच्च न्यायालयात जावे, सर्वोच्च न्यायालयाचा शेतकऱ्यांना सल्ला। देशाच्या महागाई निर्देशानुसार ऊसाला दर मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती। याचिकेतील मुद्दे आस्थापूर्वक समजावून घेत याबाबत शेतकऱ्यांनी उच्च न्यायालयाकडे जाण्याचा सल्ला सर्वोच्च न्यायालयाने दिला। मुसळधार पावसामुळे पिकांची हानी, मराठवाड्यात 11.5 लाख हेक्टरला फटका, खानदेशात कपाशी, मूग, उडदाचे नुकसान। मराठवाडा खानदेशात मागील 4 दिवसांपासून पावसाने धुमाकूळ घातला आहे। अनेक मंडलांमध्ये अतिवृष्टी झाली असून पिके अक्षरशः खरडून गेली आहेत। अतिवृष्टीचे तातडीने पंचनामे करा, मुख्यमंत्री यांचे निर्देश। यंत्रणांनी समन्वयाने कामकाज करण्याच्या आढावा बैठकीत सूचना। मराठवाडा विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस, अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झाले आहे। नुकसान झालेल्या राज्यात इतर भागातील जिल्ह्यांमध्येही नुकसानीचे तातडीने पंचनामे करावेत, तसेच मदतीची कार्यवाही त्वरित करण्यात यावी, असे निर्देश महसूल विभाग व कृषी विभागाकडून अतिवृष्टीमुळे बाधित क्षेत्राची पाहणी। बीडचे जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांच्या आदेशानुसार तहसीलदार चंद्रकांत शेळके, प्रभारी तालुका कृषी अधिकारी कृष्णा नागरगोजे यांनी काकडहिरा येथे शुक्रवारी अतिवृष्टीने बाधित शेतांची पाहणी केली। निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी, बीडच्या उपविभागीय अधिकारी कविता जाधव यांच्या सूचनेनुसार अतिवृष्टीमुळे व मर रोगामुळे बाधित झालेल्या पिकांची पाहणी व पंचनामा करण्यासाठी तेथे उपस्थित राहिले। रविकांत तुपकरांच्या अन्नत्याग आंदोलनाचा 4था दिवस। शेतकऱ्यांच्या मागणी पूर्ण करा यासाठी रविकांत तुपकरांच्या अन्नत्याग आंदोलन। अतिवृष्टीमुळे बाधित शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत करण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध। बीड जिल्ह्यातील जवळपास सर्वच महसूल मंडळांमध्ये 65 मिमीपेक्षा जास्तीचा पाऊस झाल्यामुळे सर्वत्र अतिवृष्टी होऊन शेती पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले आहे। त्यामुळे बाधित शेतकऱ्यांना थेट मदत करण्यात यावी यासाठी राज्य सरकार कटिबद्ध आहे, असा शब्द कृषी मंत्री यांनी दिला। शेतकऱ्यांच्या हक्काच्या मागणीसाठी किसान सभेचे बेमुदत धरणे आंदोलन। ठिकाण जिल्हाधिकारी कार्यालय बीड। 9 सप्टेंबर पासून हे आंदोलन चालू होणार। शेतकऱ्यांच्या मागणी पूर्ण करण्यासाठी किसान सभेचे हे धरणे आंदोलन आहे। शेतकऱ्यांच्या पांढऱ्या सोन्यावर मरचा अटॅक, हजारो हेक्टरवरील कापूस वाळून गेला, शेतकरी हैराण।